नमस्कार मंडळी मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे नेहमीप्रमाणे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये। चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा। आजच्या भागामध्ये राशी चक्रातल्या चौथ्या म्हणजे कर्क राशीच्या नोव्हेंबर 2024 महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची आपण घेतो आहोत माहिती। हे राशी भविष्य नेहमीप्रमाणे आपण आपल्या चंद्र राशीनुसार म्हणजे जन्म राशीनुसार माहिती करून घेत आहोत। तसेच यामध्ये सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी आपल्याला तंतोतंत लागू पडतील बिलकुल नाही, कारण आपल्या मूळ कुंडलीमधले ग्रहयोग कसे आहेत त्यानुसार दर महिन्याच्या बदलणाऱ्या या गोचर ग्रहांच्या परिणामांचे अनुभव आपल्याला मिळताना दिसतात। हे ज्योतिषशास्त्रीय सत्य अवश्य ध्यानात ठेवायचं आहे, परंतु महत्त्वाचे ढोबळ शुभ किंवा अशुभ परिणाम निश्चित जाणवतात आणि म्हणूनच आपण करू शकता या महिन्याचे योग्य नियोजन। व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये नेहमीप्रमाणे या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस आपण जाणून घेणार आहोत। तर आध्यात्मिक उपाय कोणता करायचा आहे शुभ परिणाम वाढवण्यासाठी व्हिडिओच्या शेवटच्या भागात। चला तर मग जाणून घेऊया काय सांगतोय नोव्हेंबर महिना आपल्या कर्क राशीसाठी। या महिन्यामध्ये महत्त्वाची गोष्ट राहणार आहे ती म्हणजे आपल्या राशीसाठी ती म्हणजे शनी ग्रहाचं 15 नोव्हेंबर पासून मार्गी होणं। हो, आतापर्यंत तो वक्री चालला होता। पनवतीच्या या शेवटच्या पर्वकाळात शनीचं मार्गी होणं म्हणजे आपल्या कार्याच्या यशाकडे आपली मार्गक्रमण सुरू होणं। आपल्या जीवनातील सुरू असलेल्या काही व्यावहारिक आणि आर्थिक अडचणी, मानसिक ताणतणाव, आरोग्याच्या तक्रारी या संदर्भात थोडासा दिलासा सुरू करणं म्हणजे दिलासा मिळण्यासाठी सुरुवात करणारा हा कालखंड आपल्याला संकेत देतोय। या महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून सुरू होताना हा कालखंड दिसेल। त्यातच गेल्या महिन्यात वक्री झालेला गुरुग्रह त्याचे शुभ परिणाम वाढवत आहेतच आपल्या आडलेल्या कार्याच्या गती आणि प्रगतीसाठी। कामातील सुरू असलेल्या अडचणी, काही कामं थांबून राहिल्यामुळे होणारं आर्थिक नुकसान या शनीच्या पनवतीच्या काळामध्ये आपण अनुभवलं असालच आणि अजूनही अनुभवत असाल। तर त्यामध्ये 15 नोव्हेंबर नंतर बराच सकारात्मक बदल होताना हळूहळू का होईना पण दिसायला लागेल। मात्र या महिन्यामध्ये कुंडलीच्या पहिल्या घरात आपल्याच राशीत आलेला मंगळ ग्रह हा नीच राशीची फळं देत असल्यामुळे रक्तदोष, ब्लड प्रेशर, ब्लड इन्फेक्शन, पित्त अशा आरोग्याच्या समस्या मात्र पूर्णपणे सांभाळायचे आहेत। विशेष करून ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये मंगळ ग्रह अशुभ आहे त्यांना जास्त। महिन्याच्या सुरुवातीपासून 16 नोव्हेंबर पर्यंत म्हणजे पहिला पंधरवडा तुळ राशीमधून रवीचं नीच राशीतून होणारं गोचर भ्रमण आपल्याला काही गोष्टींमध्ये महिन्याच्या या पहिल्या पंधरवड्यात चिंता थोड्याशा वाढवणारा राहणार आहे। कर्क राशीच्या चौथ्या घरातून म्हणजे सुखस्थानातून रवीचं हे गोचर भ्रमण सुरू राहणार आहे 16 नोव्हेंबर पर्यंत। याबद्दल आपण आधी एक व्हिडिओ सुद्धा केला होता। रवी ग्रह आपल्या धनस्थानाचा स्वामी ग्रह असल्यामुळे या काळात मोठ्या गुंतवणुकी करते वेळेला प्रचंड सावधानता बाळगावी लागणार आहे। शक्य असेल तर या काळात गुंतवणूक न केलेली उत्तम राहील, प्लॅनिंग मात्र करू शकता। तसेच या पहिल्या पंधरवड्याच्या काळामध्ये आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यांबरोबर आपल्याला जुळवून घ्यायचं आहे हे अवश्य लक्षात ठेवा। कुटुंबातला संवाद हा सुसंवाद असा राहील याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यायचं आहे, नाहीतर कुटुंबातील महाभारत नाट्य आपला त्रास मात्र वाढवेल आणि आपली मानसिकता बिघडवण्याचं काम करेल। ज्यांना आधीपासूनच मानसिक आजार सुरू आहेत त्यांनी या काळामध्ये आपल्या डॉक्टरांच्या संपर्कात राहणं उत्तम, त्यांच्या सल्ल्याने वागणं अतिशय उत्तम। असं असलं तरी महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात रवीचा पंचम स्थानामध्ये बुध ग्रहाबरोबर होणारा शुभ असा बुध आदित्य योग आणि शनीचं मार्गी होणं कार्याच्या एकंदरीत परिस्थितीमध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्याची तयारी मात्र सुरू करतो आहे दुसऱ्या पंधरवड्यापासून। पंचम स्थानामध्ये होणारा हा शुभ बुध आदित्य योग विद्यार्थ्यांसाठी सुद्धा विद्या अभ्यासात अनुकूल यश मिळवून द्यायला मदतगार ठरतो आहे, कारण पंचम स्थान म्हणजेच उच्च शिक्षण। विशेष करून मेडिकल, इंजिनिअरिंग आणि कायदा या विषयामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना हा कालखंड बऱ्यापैकी अनुकूल सपोर्टिव्ह राहणार आहे। मात्र मंगळ ग्रहाचं नीच राशीमधून होणारं गोचर भ्रमण त्याच वेळेला आपल्याला आपल्या आळसावर मात्र लक्ष द्यायला सांगताय, नाहीतर यशाचा मार्ग अवघड होऊ शकतो। त्यासाठी वेळेचं योग्य नियोजन करून चालायचं आहे आणि आरोग्याच्या बारीक सारीक गोष्टींकडे सुद्धा दुर्लक्ष करायचं नाही कुठेही अभ्यासात, त्यामुळे नुकसान होता कामा नये। मंगळ ग्रहाचं नीच राशीमधून होणारं भ्रमण आपल्या राशीच्या सर्वच मंडळींना सूचना देत आहे, ती म्हणजे आपल्या कार्याच्या संदर्भात कुठल्याही प्रकारचा निर्णय घेण्यापूर्वी योग्य जाणकार व्यक्तींचा सल्ला अवश्य घ्या आणि नंतरच कार्याचा शुभारंभ करा। आधी सूक्ष्म प्लॅनिंग आणि नंतर योग्य ते एक्झिक्युशन हा फॉर्म्युला आपल्याला या कालखंडात किंवा या महिन्यामध्ये वापरायचा आहे हे अवश्य लक्षात ठेवा। व्यावसायिकांनी आपला उद्योग व्यवसायाच्या संदर्भात काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपल्या अकाउंटंट किंवा आपले जे वकील असतील त्यांचा कायदेशीर सल्ला घ्यायला अवश्य विसरू नका। काही नवीन बदल आणि सुधारणा व्यवसायाच्या पॉलिसीमध्ये करणार असल्यास
शनीच्या मार्गी होण्यामुळे व्यवसायात नवनवीन डेव्हलपमेंटसाठीच्या संधी निर्माण होताना दिसतील. अशा वेळेला आपण अपडेट असणं तितकंच महत्त्वाचं असतं आपल्या कार्याच्या संदर्भात. व्यवसायाला देश विदेशात घेऊन जाण्यासाठी हा कालखंड उत्तम असणार आहे. तर 16 नोव्हेंबर नंतर रवी, बुध या ग्रहांची साथ नवीन सरकारी कामं मिळवण्यासाठी आपण केलेल्या प्रयत्नांना सुंदर अशी साथ देईल. नवीन व्यावसायिक ओळखी होतील. नवीन लोकांशी व्यवसायाच्या माध्यमातून जोडले जाल. नोकरीच्या शोधामध्ये असलेल्या मंडळींचे इंटरव्ह्यू सुद्धा यशस्वीपणे पार पडताना दिसतील. तर आधीपासून जी मंडळी नोकरीत आहेत अशा मंडळींनी आपल्या कामाच्या बाबतीमध्ये काही नवीन सुधारणा करण्याची संधी स्वतःहून बिलकुल सोडायची नाही. काहीतरी नवीन शिकून घ्यायचं आहे. ही आपल्या काळाची आणि कामाच्या ठिकाणी असलेली गरज राहणार आहे. कामानिमित्ताने जवळपासचे प्रवास सुद्धा संभवतात. शुक्र, बुध, रवी आणि गुरु या ग्रहांची साथ विवाह इच्छुक मंडळींना या महिन्यात आपल्या बाजूने उत्तम साथ देणारी राहील. दाम्पत्य जीवनामध्ये संततीचा निर्णय घ्यायला हरकत नाही, परंतु डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. मंडळी, आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास, आपल्या करिअरची निश्चित दिशा नक्की काय आहे जाणून घेण्यासाठी आणि आपल्या वास्तूला शास्त्राप्रमाणे घडवण्यासाठी अवश्य आमच्या कार्यालयाच्या व्हॉट्सअपच्या संपर्क नंबरवर मेसेज करून कशा प्रकारे आपल्याला दिलं जातं मार्गदर्शन याची आधी माहिती घ्या आणि त्यानंतर आपली अवश्य अपॉइंटमेंट बुक करा. हे मार्गदर्शन फोनवरून ऑनलाईन पद्धतीने आम्ही करत असल्यामुळे देशाच्या कान्याकोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आमच्या इतर क्लायंट्स प्रमाणे आपणही सहज मार्गदर्शन घेऊ शकता. आणि यासाठी संपर्क नंबर आहे 9892156163. थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये हा नेहमी दिलेला असतो. या महिन्यातल्या शेअर मार्केटचा आपल्या राशीचा अर्थ काढला तर फार्मा, FMCG, IT, केमिकल, इंजिनिअरिंग, इन्फ्रा, बँकिंग, लॉजिस्टिक हे सेक्टर विशेष फायदा मिळवून द्यायला मदत करणार आहेत. तर इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना लाभाचा राहणार आहे. नवीन डीमॅट अकाउंट सुरू करण्यासाठी सुद्धा हा महिना उत्तम असणार आहे. तर मंडळी, ही होती काही महत्त्वाच्या ग्रहांच्या गोचर भ्रमणाची या महिन्यातली स्थिती, परिस्थिती आणि त्याचे आपल्याला मिळणारे परिणाम. मंडळी, मासिक राशी भविष्य आपण ऐकतो आहोत. अशा वेळेला चंद्राचं गोचर भ्रमण अभ्यासणं फार फार महत्त्वाचं ठरतं. कारण हे गोचर भ्रमण चंद्राचं या सगळ्या महिन्याभरात सगळ्या 12 राशीतून आणि 12 घरातून होत असतं. हे गोचर भ्रमण जेव्हा राशीला 6वं, 8वं आणि 12वं असतं त्यावेळेला आपल्याला घ्यायची असते प्रचंड काळजी आपल्या आरोग्याची आणि आपण करत असलेल्या कार्याची आणि घेत असलेल्या निर्णयाची. या महिन्याचा विचार करता चंद्राचं हे गोचर भ्रमण आपल्या राशीला 6वं, 8वं आणि 12वं काहीसं जे प्रतिकूल राहणार आहे त्या तारखा असणार आहेत 5, 6, 7, 10, 11, 18 आणि 19. त्यामुळे या दिवशी व्यवहार करायला हरकत नाही, परंतु व्यवहारातली सावधानता मात्र प्रचंड ठेवायची आहे आणि आरोग्य सुद्धा सांभाळा. चंद्राचं शुभभ्रमण या महिन्यामध्ये असणारे 1 ते 4, 8, 9, 12 ते 17 आणि 20 ते 30 या तारखांमध्ये. त्यामुळे काही महत्त्वाच्या आणि मौल्यवान वस्तूंची खरेदी करायची असतील तर अवश्य या तारखांचा वापर आपण करू शकता. मंडळी, काही महत्त्वाच्या व्हिडिओंची लिंक आपण नेहमीच खाली दिलेली असते. अवश्य ते व्हिडिओ पाहायला विसरू नका. या महिन्यातल्या आपल्या राशीचे शुभ परिणाम वाढवण्यासाठी गणपतीचा जो मंत्र आहे ओम गंग गणपतये नमः, एक माळ अवश्य पठणामध्ये ठेवा. तर भीमरूपी मारुती स्तोत्र हे पठण करायला विसरू नका. आणि महालक्ष्मी अष्टकाचे 3 पाठ हे उपासनेमध्ये जसा जसा वेळ मिळेल तसे अवश्य करा. ही होती आपल्या कर्क राशीची नोव्हेंबर महिन्यातली माहिती. कशी वाटली अवश्य कळवा. लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करत जा. म्हणजे आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने आपण जी 2 पुस्तकं प्रकाशित केली त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं पुस्तक चैतन्य लहरी भारतात कुठेही मागवायचं असेल तर आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर 331 रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता, पिनकोड नंबर सहित आम्हाला व्हॉट्सअप मेसेज करा. पुस्तक तुम्हाला घरपोच पाठवण्याची व्यवस्था केली जाईल. त्याच पद्धतीने परमपूज्य टेंबेस्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार 151 रुपये फोन पे करून आपण मागवू शकता. तसेच मंडळी, शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध प्रकारची रुद्राक्ष, विविध प्रकारची ग्रहांची यंत्र, तर विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र, आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या कार्यालयात आणि वास्तूमध्ये ठेवता येण्यासारखं श्री यंत्र, कुबेर यंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, अन्नपूर्णा यंत्र, मेरुश्री यंत्र, लक्ष्मी कवडी, सुदर्शन यंत्र यांची सुद्धा आधी माहिती घ्या व्हॉट्सअप करून आणि नंतर त्याची आपण ऑर्डर बुक करू शकता. मंडळी, आपल्या वास्तूमधली चैतन्य ऊर्जा वाढवण्याकरता
आपल्या वास्तूमध्ये रोज अग्नी प्रदर्शन करणं हा अतिशय सुंदर उपाय सांगितला आहे शास्त्रामध्ये, वास्तुशास्त्रामध्ये. आणि म्हणूनच आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने हे पितळेचं अतिशय सुंदर धूपदीप पात्र आम्ही तयार केलेलं आहे. याच्यामध्ये 2 कॉपरच्या वाट्या बसवलेल्या आहेत. एकामध्ये कापूर, त्याच्याबरोबर एक लवंग आणि दुसऱ्यामध्ये शुद्ध गाईच्या तुपामध्ये भिजवलेली कापसाची वात, असे दोन्ही अग्नी प्रज्वलित करून आपल्या संपूर्ण वास्तूमध्ये घंटानाद करत, एखादा शुभ मंत्र पठण करत हा अग्नी संपूर्ण वास्तूमध्ये प्रदक्षिणा मार्गाने फिरवणं हा अतिशय सुंदर प्रयोग आपण अवश्य करू शकता. यासाठी या धूपदीप पात्राची माहिती खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि अधिक माहितीसाठी व्हॉट्सअप मेसेज करून आपण घेऊ शकता, आपली ऑर्डरही बुक करू शकता. तर मंडळी, हा महिन्यात दिवाळी सण आहेच, आपल्या सगळ्यांच्या आनंदाचा आणि उत्साहाचा, कार्यतृप्तीचा आणि लक्ष्मीच्या कृपाप्रसादाचा. आणि हे सगळं आपल्या आयुष्यामध्ये निर्माण व्हावं हीच माता लक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करून आपण इथे थांबूया. पुढच्या वेळेला आपण पुन्हा एकदा आपल्या राशीसाठी भेटूया डिसेंबर महिन्यामध्ये. तर पुढचा व्हिडिओ आहे कर्क राशीनंतर येणारी सिंह राशी नोव्हेंबर महिन्यासाठी काय सांगते हे पाहायला विसरू नका. तोपर्यंत कळावे लोबाय असावा. धन्यवाद. शुभम भवतु.